छत्रपती संभाजीनगरामधून मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं थैमान सुरूच आहे। पैठणमधील संत एकनाथांच्या मंदिरामध्ये आता पाणी शिरलेलं आहे। पाणी ओसरल्यानंतर एकनाथ महाराजांचं मंदिर हे उघडण्यात आलेलं आहे। खरं तर जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पैठणला पुराचा धोका निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। जे दृश्य आहे ते नाथांच्या मंदिरातले आहेत, समाधी मंदिरातल्या गोदावरी काठचे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि मंदिरामध्ये देखील सध्या या ठिकाणी पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि मंदिराचा हा भाग आहे, मंदिर परिसर आहे। मंदिर परिसरामध्ये देखील पाणी या ठिकाणी शिरलंय आणि हे पाणी थोड्या वेळात पूर्वी प्रचंड होतं, मात्र आता त्याचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर समाधी मंदिरामध्ये देखील पाणी घुसलंय आणि आता त्याच पाण्यानं समाधी मंदिर स्वच्छ करण्यासाठीचा प्रयत्न नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण की इथे जे पाणी आलंय त्यामुळे समाधी मंदिर हे पाण्याखाली म्हणजे पाण्यामध्ये गेलेलं होतं। आपल्यासोबत इथले पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेऊया की ताई मला सांगा, दर्शन किती वेळ बंद होतं? सकाळी 6:30ला सुरू झालं। रात्री पूर्ण बंद होतं, पाणी होतं मंदिरामध्ये। बरं, आता दर्शन होऊ शकेल लोकांना? हो आता होऊ शकतं। आपण पाहतोय की हे नाथांचं समाधी मंदिर आहे, नदी काठचं, गोदावरी काठचं, आणि आता दर्शन होऊ शकेल। मात्र 6:30 वाजेपर्यंत या मंदिराच्या समाधीपर्यंत कुठपर्यंत पाणी होतं? ह्या आपण जिथे उभे आहात तिथे सध्या फुटभर पाणी जवळपास होतं या ठिकाणी। आणि जवळपास आत्ता पाणी एक तासाभरापूर्वी कमी व्हायला सुरुवात झाली। आपल्याला ज्यावेळेस सकाळी 5 वाजता या ठिकाणी आलो त्यावेळेस पाणी जवळपास कमरे इतकं पाणी बाहेर होतं। नाथ मंदिरात कमरे एवढं पाणी होतं, मात्र आता तुम्ही या ठिकाणी दर्शन घेऊ शकाल। 6:30 पर्यंत दर्शन देखील घेता येऊ शकत नव्हतं, अशा प्रकारची स्थिती। पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी होतो आहे आणि त्यामुळे पैठणमधलं पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे।